नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा परिसरातील विवेक ट्रेलर कंपनी समोर एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत भादोले इथला तरुण जागीच ठार झाला. ज्या कारने धडक दिली त्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची पोती सापडल्याने या परिसरात गुटख्याची अवैध तस्करी जोरात सुरू असल्याचा पर्दाफाश झाला आहे. हा अपघात बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. पेळगाव जिल्ह्यातील निपाणी इथला 25 वर्षीय कारचालक मोहम्मद खोजा अब्दुल सत्तार कडगी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय मयत तरुण हा हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचा रहिवासी असून त्याचे नाव वल्लभ संजय माने असे आहे. वल्लभ हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत कामास होता. आपली रात्रपाळीची ड्युटी संपवून तो दुचाकी क्रमांक MH09 FM 9696 वरून भादोलेत आपल्या घरी निघाला होता. या दरम्यान कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक MH09 GM 9047 ने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वल्लभ जागीच ठार झाला. अपघातग्रस्त कारमध्ये मोटारसायकल अडकून पडल्याने कारचालकाला कारसह पळून जाता आले नाही. अपघात झाल्यानंतर कारची पाहणी केली असता त्यामध्ये जवळपास 20 पोती गुटखा आढळून आला. या गुटख्याची अंदाजे किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावरून महामार्गावरून रात्री अशा वाहनांद्वारे गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे. तस्करांना पोलिसांची भीती असल्याने ते वाहने अतिवेगाने चालवतात, ज्याचे नियंत्रण सुटल्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळते. गुटखा तस्करांच्या या बेजबाबदारपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. याबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेकडे केवळ एक साधा अपघात म्हणून न पाहता यामागील गुटखा तस्करीचे जाळे उकडून काढावे आणि तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्गावर कडक नाकेबंदी करण्याची गरज वर्तवली जात आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चिले हे करीत आहेत.